नमस्कार. आज आपण करत आहोत पिझ्झा आणि हा पिझ्झा अजिबात अनहेल्दी नाहीये बरं का. भरपूर प्रोटीनने भरलेला आणि चीजी असा. बघा किती चटकदार दिसतंय. दिसता क्षणी खाऊशी वाटेल असा आणि तोही प्रोटीनचा. चला तर मग कसा करायचा ते बघूया. त्यासाठी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. 2 कप मुगाची डाळ मी 4 ते 5 तास चांगली पाण्यामध्ये भिजत ठेवली. नंतर त्याला वाटून घ्यायच्या आधी फक्त 5 मिनिटं आधी चाळणीमध्ये ठेवली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. त्यामध्ये घातले आहेत एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं घातलं आणि मुगाची डाळ वाटायला जास्त पाणी लागत नाही म्हणून अगदी थोडंसं पाणी घातलं आणि आता याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. आता मुगाची डाळ लगेच वाटल्या जाते. हे बघा, खूप पाणीही लागत नाही त्याला. छान मुगाच्या डाळीची पेस्ट इथे तयार झालेली आहे. जर तुम्हाला झटपट करायचं असेल तर 1 तास फक्त गरम पाण्यामध्ये मुगाची डाळ भिजवली तरी सुद्धा चालेल. तर आता सगळी डाळ इथे वाटून घेतली आणि एका बाउलमध्ये काढून घेतली. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ. ते इथे 1 कप मुगाच्या डाळीसाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आहे बास. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला या मुगाच्या डाळीचा पिझ्झाचा जो बेस असतो ना तो आपल्याला ह्याचा तयार करून घ्यायचा आहे. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आता आपण हे बाजूला ठेवून देऊया. फक्त आपल्याला भाज्या कट करूस तर ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि आता प्रोटीन भरपूर आहे कारण की ह्यामध्ये मुगाची डाळ आहे आणि भाज्यासुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे मुलं खात नाही त्या भाज्या इथे वापरल्या तरीसुद्धा चालेल. तर मी इथे माझ्याकडे ज्या भाज्या होत्या मी इथे कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची, टोमॅटो आणि कॉर्न घेतलेले आहेत. पनीर वगैरे तुम्ही यामध्ये टाकलं तरीसुद्धा उत्तमच आहे. आता भाज्या कट करून झालेल्या आहेत. आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला घालायचा आहे थोडासा सोडा घाला किंवा इनो घाला. मी इथे अर्धा चमचा इनो घातला. त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि आता ह्याला लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण लगेचच पिझ्झा करायला घेणार आहोत. तर पॅन गरम करायला ठेवायचंच आहे. लगेचच आता आपण इथे पिझ्झा करायला घेऊया. तर पॅन चांगला गरम झाला आहे. त्यावर तुम्ही तेल लावा, बटर लावा, तूप लावा, काहीही लावा. ब्रशने सगळ्या पॅनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता एक पळी इथे बॅटर घ्यायचं आणि जसा पिझ्झा असतो त्या साईजचा आपल्याला इथे खालचा बेस तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक पळीभर हे डाळीचं मिश्रण घेते आणि असं पॅनमध्ये टाकून घेते. सगळीकडे चांगलं पसरून घेते. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आणि आता एका बाजूने चांगलं आपल्याला ह्याला शेकून घ्यायचं आहे. तर आता एक बाजू चांगली शेकून झाली. ह्याला पलटी करून घेऊया. आणि आता खालची सुद्धा बाजू छान आपण शेकून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम इथं आपल्याला अगदी कमी करून घ्यायची आहे. आणि आता वरच्या बाजूला आपण इथे लावणार आहोत पिझ्झा सॉस. तर सॉस भरपूर असा सगळीकडनं लावून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे कारण खालची बाजू जास्त करपू नये म्हणून. सॉस व्यवस्थित सगळीकडे लावून झालेला आहे. आता ह्यावर भाज्या लावूया. तर इथे मी कांदा, शिमला, टोमॅटो आणि कॉर्न घेतलेले आहेत. ते सगळीकडे चांगले लावून घेते. इथे तुम्ही तुमचे मुलं जे भाज्या खात नसतील त्या भाज्या लावल्यात ना तरीसुद्धा चालेल कारण की पिझ्झा म्हटलं तर मुलं बरोबर खातात. त्यामुळे त्याचबरोबर भाज्यासुद्धा पोटात जातील. तर आता इथे भाज्या लावून झाल्या. तर इथे मी वरनं चीज टाकत आहे. भरपूर चीज टाकायचं. आणि आता तव्यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आपल्याला म्हणजे हे सगळं छान शिजून निघेल. तर पाण्याचा शिपका मारायचा आणि झाकण ठेवायचं आहे. आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी फक्त आता वाट बघायची आहे. इथं बरोबर 3 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. आता आपण झाकण काढूया. इथं बघू शकता, वाव, मस्तपैकी चीज मस्त मेल्ट झालेलं आहे. आता वरनं पिझ्झा म्हटलं तर ऑरेगॅनो आलंच, चिली फ्लेक्स आलं. भरपूर ऑरेगॅनो, भरपूर चिली फ्लेक्स टाका. मस्तपैकी हा पिझ्झा एन्जॉय करा. असा पिझ्झा केला ना तर मुलांना कितीही पिझ्झा आपण स्वतःहूनच खायला देऊ आणि ते मागतील तेव्हा आपण असा पिझ्झा आपण करू शकतो कारण की आहेच तो हेल्दी. तर किती सुंदर दिसतोय बघा. अगदी चटकदार आणि भरपूर चीजी असा आपला हा प्रोटीनने भरलेला पिझ्झा तयार आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच छान
नवीन नवीन रेसिपीसाठी रेणुकाज किचनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.